कथा बघणार आहोत. हो, ही एका शिष्याची गोष्ट आहे. म्हणजे जो 20 वर्ष साधना करतोय, 20 वर्ष तरी सुद्धा अस्वस्थ आहे, चिंताग्रस्त आहे. अगदी. आणि त्याचे गुरु त्याला 2 अनुभवातून मी पण जे आहे ना त्याच्या पलीकडे कसं न्यायचं हे दाखवतात. म्हणजे मी करता आहे या भावनेच्या पलीकडे. बरोबर. बघूया, कदाचित यातून आपल्या चिंता कमी करायला पण काहीतरी दिशा मिळेल. नक्कीच. तर सुरुवात अशी होते की गुरु त्याला बिया देतात एका टोपलीत, पण एक अट घालतात. अट अशी की सलग 3 दिवस पाऊस पडल्याशिवाय पेरायचं नाही. आणि तो शिष्य मग माठ बघतो. महिने जातात, कधी 1 दिवस पाऊस, कधी 2, पण सलग 3 दिवस काही होत नाहीत. तो थोडा म्हणजे निराश पण होतो. हो ना. ही प्रतीक्षाच एक प्रकारे त्याची परीक्षा आहे, संयमाची. मग शेवटी तो दिवस येतो. सलग 3 दिवस मुसळधार पाऊस. अच्छा. मग काय, तो उत्साहात पेरतो त्या बिया आणि लवकरच शेतात सुंदर फुलं येतात. वा. हो, आणि इतकी सुंदर, इतकी सुगंधित की दूर दूरून लोक येतात बघायला, प्रशंसा करतात. म्हणजे मग त्याला प्रसिद्धी, संपत्ती, मान सन्मान असं सगळं मिळतं. अगदी. तो खूप आनंदी होतो. त्याला वाटतं मी हे मिळवलं. आणि इथेच तो मीपणाचा सापळा आहे, नाही का? मी केलं, माझ्यामुळे झालं. बरोबर. पण हा आनंद बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून आहे. फुलं, लोकांचं कौतुक. म्हणजे हा अहंकार सुखावणारा असला तरी त्याचा पाया तकलादू आहे. खरंय. कारण काही दिवसांनी ऊन वाढतं, फुलं कोमेजतात आणि मग लोक यायचे बंद होतात. हो, त्याचा तो सगळा आनंद, गर्व सगळं उतरतं. मग वर्षभरानंतर तो परत गुरूंजवळ जातो. गुरु परत त्याला बिया देतात. अट पुन्हा तीच. पुन्हा प्रतीक्षा, पुन्हा सलग 3 दिवस पाऊस. पण ह्यावेळी इतका जोरदार पाऊस येतो की काय होतं, शेतातली वरची मातीच वाहून जाते. अरे बापरे. म्हणजे पुन्हा सगळी मेहनत. हो, तो पुन्हा कष्ट करतो, जमीन तयार करतो, पेरणी करतो. पण ह्यावेळी काय उगवतो माहितीये? काय? फुलं नाहीत. नाही, हिरव्या मिरच्या. अच्छा. ना सुगंध, ना सौंदर्य. कोणी कौतुक करायला येत नाही. उलट झालं असणार मग. अगदी उलट. त्या मिरच्या वाळल्यावर वाऱ्याने सगळीकडे पसरतात. लोकांच्या डोळ्यात, घशात जातात. जळजळ होते. बापरे. मग तर लोक संतापले असणार. हो, लोक त्याला शिव्या शाप देतात, त्याचा तिरस्कार करतात. तो एकटा पडतो, घाबरतो. अगदी पहिल्या अनुभवाच्या विरुद्ध सगळं. हा अनुभव त्याच्या अहंकाराला, त्या मी करता भावनेला जबरदस्त धक्का देतो. त्याच्या इच्छेविरुद्ध घडतं सगळं. अगदी. म्हणजे कौतुक मिळालं किंवा निंदा, दोन्ही त्याच्या हातात नाहीये. फळाची अपेक्षा ठेवली की दुःख येतच, हेच दिसतं इथे. मग तो गोंधळलेला, दुःखी होऊन परत गुरूंजवळ जातो. आणि तेव्हा गुरु त्याला काही खूप मूलभूत प्रश्न विचारतात. हो, ते विचारतात, तू कोण आहेस? तू स्वतःहून जन्मालास का? तुझं नाव, तुझे आई वडील, हे ज्ञान, हे सगळं तू निवडलं होतंस? जन्माला येताना काही आणलं होतंस का बरोबर? हे प्रश्न थेट त्याच्या मी या कल्पनेवरच आहेत. मी म्हणजे नक्की कोण? गुरु पुढे विचारतात, बरं, तो पाऊस तू पाडला होतास का? माती तू बनवली होतीस, त्या बियांमध्ये जीव तू टाकला होतास. फुलांचा सुगंध किंवा त्या मिरच्यांची तिखट चव, ती तुझ्या प्रयत्नांनी आली होती का? आणि इथेच कथेचं सार आहे. मी करतो, हे माझं आहे, हा फक्त एक भ्रम आहे. हाच मी पण सगळ्या चिंता, सुखदुःख, बंधनं यांचा मूळ आहे. अगदी. फुलांमुळे आलेलं सुख किंवा मिरच्यांमुळे आलेलं दुःख, दोन्ही भावना याच मी करता दृष्टिकोनातून तयार झाल्या होत्या. आणि जेव्हा त्याला हे समजतं, त्याला साक्षात्कार होतो की आपण कधी बांधलेले नव्हतोच, आपणच स्वतःला मीपणाच्या बेड्या घातल्या होत्या. कथा सांगते की हे कळल्यावर तो शांत झाला, ध्यानस्थ झाला, मुक्त झाला. यातून आपण काय घ्यायचं? तर कर्तेपणाचा आणि मालकीचा भाव, म्हणजे हा मी पण जर सोडून दिला तर खरी शांती आणि मुक्ती मिळते. हो, कदाचित आपण करते नाहीच आहोत, आपण फक्त एक माध्यम आहोत ज्यातून गोष्टी घडतात. खरंच खूप खोल विचार आहे हा. ही कथा ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच की आपल्या रोजच्या जगण्यात आपण किती वेळा मी केलं, माझ्यामुळे झालं असं म्हणतो किंवा गृहीत धरतो. बरोबर. आणि त्यातले किती गोष्टी खराच अगदी 100% आपल्या नियंत्रणात असतात यावर विचार करायला हवा.